30 वर्षीय मराठी गर्लफ्रेंडसाठी गोविंदा 37 वर्षांचा संसार मोडणार का? सध्या हीच बातमी जिथे तिथे ऐकायला मिळतेय। बॉलिवूडमध्ये मागच्या काही वर्षांपासून एका मागोमाग एक घटस्फोट पाहायला मिळत आहेत। आमिर खान, अरबाज खान, ऋतिक रोशन, हार्दिक पांड्या, नताशा स्टॅन्कोव्हिक अशा बऱ्याच मोठ्या सेलिब्रिटींचे घटस्फोट झालेत। तर आता या यादीत गोविंदाचंही नाव समाविष्ट होणार का अशी चर्चा रंगली आहे। दरम्यान मागच्या काही महिन्यांपासून गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा यांनी बऱ्याच मुलाखती दिल्यात। तर या मुलाखतींमध्ये गोविंदासोबतच्या नात्याबद्दल त्यांनी बऱ्याच नकारात्मक गोष्टीच सांगितलेल्या पाहायला मिळत आहे। तसंच सध्या गोविंदाकडे आता काही काम नाहीये, त्यामुळे तो नको त्या गोष्टी करतो असं वक्तव्य देखील त्यांनी केलं होतं। पण आता गोविंदाच्या अफेअरमुळेच दोघांच्या नात्यात दुरावा आल्याचंही म्हटलं जात आहे। त्यामुळे बॉलिवूडमधल्या या स्टार कपलच्या नात्याबद्दल चांगलेच गॉसिप्स होत आहेत। तर एका 30 वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबत गोविंदाचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या चर्चा सध्या चांगल्याच सुरू आहेत। त्यामुळे ही अभिनेत्री नेमकी कोण आहे याबद्दल देखील चांगली चर्चा होतीये। मात्र आता या सगळ्या चर्चांवर गोविंदाच्या मॅनेजरनं एक प्रतिक्रिया दिली आहे। याविषयी मॅनेजरनं सांगितलं की सुनीता यांच्याकडून गोविंदासोबत वेगळं होण्याची नोटीस पाठवण्यात आली होती, पण त्यानंतर फार काही घडलं नाहीये। तर गोविंदा सध्या त्याच्या आगामी सिनेमांच्या कामाचा विचार करत असल्याचंही म्हटलं। दरम्यान सुनीता या गोविंदासोबत राहत नसल्याचं स्वतः सुनीता यांनीच मुलाखतीत सांगितलं। याविषयी त्या म्हणाल्या, आमची 2 घरं आहेत। आमच्या अपार्टमेंटच्या समोर एक बंगला आहे। फ्लॅटमध्ये माझं मंदिर आणि माझी मुलं आहेत। आम्ही फ्लॅटमध्ये राहतो, तर त्याला लोकांना भेटण्यात उशीर होतो। त्याला बोलायला आवडतं, त्यामुळे तो 10 लोकांना गोळा करून त्यांच्याशी गप्पा मारत बसतो। मी, माझा मुलगा आणि माझी मुलगी आम्ही एकत्र राहतो, पण आम्ही फार कमी बोलतो, कारण मला वाटतं की तुम्ही जास्त बोलून तुमची ऊर्जा वाया घालवता। दरम्यान या चर्चांवर सुनीता आहुजा यांनी थेट भाष्य केलं नसलं तरीही गेल्या काही महिन्यात दिलेल्या त्यांच्या मुलाखतींचे व्हिडिओ मात्र चांगलेच व्हायरल होत आहेत। मी आणि गोविंदा वेगळं राहत असल्याचं स्पष्टपणे त्यांनी मुलाखतीत सांगितलंच होतं। तसंच काहीच महिन्यांपूर्वी गोविंदाच्या पायावर बंदुकीची गोळी लागली होती, तेव्हा देखील सुनीता आहुजा यांनी दिलेली प्रतिक्रिया विशेष गाजली होती। त्यात त्या म्हणाल्या होत्या, मी त्याला गोळी मारली असती तर थेट छातीवर मारली असती, पायावर नाही, आणि त्यामुळेच त्यांचं हे वक्तव्य चांगलं चर्चेत आलं होतं। दरम्यान गोविंदा आणि सुनीता यांच्या लग्नाला आता 37 वर्ष झाली आहेत। तर दोघांचीही लव्ह स्टोरी अगदीच हटके आहे। गोविंदाच्या एका नातेवाईकाचं लग्न सुनीताच्या मोठ्या बहिणीशी झालंय। त्या लग्नात या दोघांचीही पहिली भेट झाली होती। सुनीता एका श्रीमंत घरात वाढली होती, तर गोविंदा विरारमधील एका लहानशा गावात मोठा झाला। सुनीता 15 वर्षांची होती तेव्हाच ती गोविंदाच्या प्रेमात पडली। त्यानंतर 3 वर्षांनी तिनं गोविंदाशी लग्न केलं। लग्नात सुनीता 18 वर्षांची तर गोविंदा 24 वर्षांचा होता। मात्र दोघांनीही लग्न झाल्याची बातमी लपवून ठेवली होती। गोविंदाच्या करिअरवर याचा परिणाम होईल असं गोविंदाला वाटत होतं, आणि त्यामुळेच यशाच्या शिखरावर असल्यानं लग्नाची बातमी समोर आल्यास आपल्या लोकप्रियतेलाही फटका बसू शकतो असं गोविंदाला वाटत होतं, आणि त्यामुळेच त्याने त्याचं लग्न लपवून ठेवलं होतं। गोविंदा आणि सुनीता यांना 1988 मध्ये मुलगी झाली, तर त्यांच्या मुलीचं नाव टीना आहे। तर त्यानंतर 9 वर्षांनी त्यांना मुलगा झाला, तर त्यांच्या मुलाचं नाव यशवर्धन असं आहे। तेव्हा आता या स्टार कपलचा 37 वर्षांनंतर संसार मोडणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर तुम्हाला याविषयी काय वाटतं, तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। आणि मराठी कला विश्वातील आजच्या नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकमत फिल्मी।